कार्य करत असताना आपण सर्वप्रथम आचमन करतो, त्यानंतर प्राणायाम करतो। तर आपले जे आचरण आहे ते शुद्ध व्हावे, आपले शरीर शुद्ध व्हावे। 3 वेळेला आचमन केल्यानंतर जे पाणी आहे किंवा जे जल आहे ते आपल्या छातीपर्यंतच पोहोचत असते। त्यामुळे आपल्याला जी शक्ती आहे ती एका ठिकाणी स्थिरपूर्वक बसण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते। त्यानंतर आपण प्राणायाम करतो। प्राणायाम केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, जे धार्मिक कार्य आहे त्यासाठी प्रारंभ करतो। तर हे प्रारंभिक कार्य आपण कोणतेही धार्मिक कार्य करत असताना किंवा आपण आपली घरातली पूजा सुद्धा करत असताना हे प्राणायाम आणि आचमन करणे अत्यंत आवश्यक ठरते। तर आपण आपल्या घरातली पूजा असो किंवा जप असो किंवा कोणतेही कार्य असो त्यासाठी हे आवश्यक ठरते की आपण आचमन आणि प्राणायाम करणे। तर यानंतर आपण आचमन आणि प्राणायाम केल्यानंतरच आपली घरातली पूजा किंवा धार्मिक कार्य करावे।